सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग, इथे उपस्थित मान्यवरांनी, माझ्या बालमित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। आज मी तुम्हा सर्वांसमोर मराठी भाषा काल, आज आणि उद्या याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करते आणि मी माझ्या वक्तृत्वास सुरुवात करते। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। राज्यकारभाराची भाषा मराठी राहील असं धोरण त्याच दिवशी जाहीर करण्यात आले। त्यामुळे 1 मे रोजी राज्यभाषा मराठी दिनही असतो। त्या निमित्ताने मराठीच्या अध्यापिका पूजा संजय कात्रे यांनी मराठी भाषेबद्दल लिहिलेला आहे। जैसे दीपान माझी देवटी, का तिथे माझी पौर्णिमा गोमटी, तैसे भाषांमध्ये मराठी सर्वोत्तम। तीर्थांमध्ये काशी, व्रतांमध्ये एकादशी, तीर्थांमध्ये काशी, व्रतांमध्ये एकादशी, भाषांमध्ये तैशी, मराठी शोभिवंत। असा मराठीबद्दल सार्थ अभिमान व्यक्त करणाऱ्या ज्ञानेश्वरांपासून मराठीची काव्य परंपरा सांगितली जाते। मराठी भाषेला ज्ञानेश्वरांनी साहित्याच्या शिखरात हिमालयाची उंची मिळवून दिली। उत्तुंग प्रतिभा असणाऱ्या ज्ञानयोग्याने गीतेतील विचार मराठीत मांडून सर्वांसाठी ज्ञानभंडार खुले करून दिले। मराठी भाषेचा हा मानस तुरा सुमारे 700 वर्ष सर्वत्र अभिमानाने डोलतोय आणि यापुढेही या रत्नाचे तेज मात्र कमी होणार नाही। मराठी भाषेचा जीवन प्रवाह अनेक वीरांनी, ज्ञानवंतांनी, सत्पुरुषांनी सुविचाराचा खतपाणी घालून सशक्त केला। दासबोध, आत्माराम, मानाचे श्लोक असं सर्रास लेख करणारे रामदासांसारखे खंदे मार्गदर्शक, टेकावली लिहून मराठी भाषेला शुद्ध आणि रेखीव स्वरूप प्राप्त करून देणारे मोरोपंत, टिळकासारखे राजकारणी धुरंधर, सावरकरांसारखा योद्धा क्रांतिकारक, अतुलनीय पराक्रम गाजवणाऱ्यांचे मुक्तकंठाने गुणगान करणारे शाहीर, बालगंधर्वासारखे गानसम्राट, माधवराव पेशवासारखे पराक्रमी धुरंधर राजे, त्याचप्रमाणे परभाषेतही व्हा पारंगत ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका। भाषा मरतात देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विजे, गुलाम भाषिक होऊनी अपुल्या प्रगतीची शिर कापू नका। मराठी भाषेचा इतिहास आणि समृद्धी पाहिली की फादर क्रिस्टोफर थॉमस स्टीफन्स यांनी मराठी भाषेबद्दल काढलेल्या जैसे पुष्पान माझे पुष्प मोहरी की परिमळान माझी कस्तुरी, तैसे भाषांमध्ये साजरी मराठी या उद्गारांची आठवण होते। पण ही समृद्धी आज 21व्या शतकात राहिली आहे का असा प्रश्न पडतो। मराठी भाषेचा पूर्वी इतिहास अभिमान वाटावा इतका रोचक, संपन्न आणि वैभवपूर्ण आहे। आज मात्र मराठी भाषा महाराष्ट्रात लोप पावेल की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे। मराठीची दयनीय अवस्था पाहून जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरांतहाला सोसते मराठी कवी सुरेश भटांच्या कवितेतून गडद झालेली दिसते। मराठी बोलणाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास मराठी ही जगातील पहिल्या 10 क्रमांकांमधील भाषा असून आपण विशेषतः इंग्रजीशी मराठीची तुलना करतो। उच्च स्थानावर असूनही आपलेच मन मराठी बोलताना आपल्याला कमी लेखतं। माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी याला मनाची गुलामी असं नाव देतात। ही मनाची गुलामी त्यांच्या शब्दात सांगायची झाल्यास, any bullshit spoken in English sounds profound and anything profound spoken in Marathi sounds bullshit असे स्पष्ट करता येईल। म्हणजेच काय तर इंग्रजीमध्ये केलेले बकवास सुद्धा अनेकांना विद्वत्तापूर्ण भाषण वाटते आणि मराठीमध्ये केलेले विद्वत्तापूर्ण विवेचन सुद्धा अनेकांना बकवास वाटते। इंग्रजी मानवी जीवनाच्या कानाकोपऱ्यात जाऊन वर्चस्व गाजवता झाला, त्यामुळे इंग्रजी ही जगाची ज्ञान विज्ञानाची भाषा होऊ शकली। आपणही अशी सर्व क्षेत्रे काबीज केली तर शेकडो वर्षांनी का होईना मराठी सुद्धा जगाची ज्ञान विज्ञानाची भाषा होऊ शकते। मराठी टिकून राहण्यासाठी आर्थिक, जागतिक, व्यापारी, शैक्षणिक स्तराबरोबरच कौटुंबिक स्तरावरही प्रयत्न व्हायला हवेत। शिक्षण जरी इंग्रजीत असलं तरी घरी आपलीच भाषा वापरण्याची जागरूकता पालकांनी दाखवायला हवी। 2 भाषांमुळे मुले गोंधळून जातील अशी भीती पालक व्यक्त करतात, ती पूर्णतः चुकीची आहे। या उलट मुलांचा मेंदू एकापेक्षा जास्त भाषा शिकण्यासाठी तयार असतो। मराठी भाषा संस्कृती धोक्यात आहे का तर अजिबात नाही। ती कचकड्याची संस्कृती आहे का? तिच्या अस्तित्वाच्या समस्या आहेतच, पण त्यावर उपाययोजना नाही असं नाही ना। विविध प्रकारे विविध पातळ्यांवर प्रयत्न केले तर मराठीला बळकटी निश्चितच येईल। त्यासाठी शिक्षकांनी कथाकथन, अनुभव लेखन, विचार प्रकटीकरण, विविध व्याख्याने असे उपक्रम राबवून मुलांना बहुशूत करणे, साहित्य, कला, क्रीडा, अवकाशशास्त्र अशा सर्व क्षेत्रांमध्ये मराठी भाषा प्रतिभावंत निर्माण होण्यासाठी प्रोत्साहित करणे आदी प्रयत्न करणे आवश्यक आहेत। भाषा जास्त काळ टिकवली गेली तर तिच्या संस्कारांची ताकद वाढेल। शिक्षकांनी केवळ शैक्षणिक दर्जा उंचावला पाहिजे, धन हवेच, त्याशिवाय चरितार्थच चालणार नाही, पण केवळ धनाच्याच मागे लागून आत्मिक समाधान मिळणार नाही। शिकलेली सुसंस्कृत मराठी भाषाभिमानी विद्यार्थी पुढे आले तर ते धन कुबेरालाही लाजवेल असे आहे। प्रेमाने भाषेचे संवर्धन करूया। भाषेविषयी अस्मिता असण्यापेक्षा तिच्याविषयी प्रेम आणि आत्मीयता असणं महत्वाचं, कारण अस्मिता ही शेवट दुर्भिमानाकडे जाते। समारोपाकडे जाताना एवढंच म्हणेन, टाळा न मरण शिका मातृभाषेत, व्यवहार ते सर्व करा मातृभाषेत। हे लक्षात घेतल्यास मराठीचे वैभव दिमाखाने गगनभरारी मारेल यात शंकाच नाही। धन्यवाद।